एका लग्नाची दुसरी गोष्ट। या घनाला माझं काहीच कसं नाही हो। आपल्या आईची एवढी एक साधी इच्छा ती सुद्धा नाही पूर्ण करायची। मला काय सांगते म्हणा, तुमचाच मुलगा तो। आता मी काय केलं? माझ्या सगळ्या इच्छा तशाच राहणार। म्हटलं होतं तुम्हाला आयुष्यात एकदा मला बर्फ पडताना बघायचंय। आयुष्य संपत आलं, अजून काही बर्फ दाखवलेलं नाहीये मला। तू एकदम डायरेक्ट बर्फाच्छादित प्रदेशात कुठे गेली? मला काय कळत नाही। अगं विषय काय चाललाय? तू कुठे चाललीयस? आणि तसंही या ग्लोबल वॉर्मिंग मुळे संपूर्ण जगातला बर्फ वितळायला लागलेला आहे। आता गाडीवर बर्फाचे गोळे सुद्धा मिळणार नसेल आज गावात। हो, ग्लोबल वॉर्मिंग वरून आठवलं। काय ते? पण त्या महेशरावांशी बोलून बघूया ना। ते जर म्हणाले की साखरपुडा करायचा तर मी कधीच तुम्हाला फोन लावते। मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। हो हो, मलाही। म्हणजे बघा ना, ही मुलं काय लग्न साधेपणानेच करायचं म्हणतात। हो, म्हणून तर म्हणतो की हो किमान साखरपुडा तरी काय तुझे बाबा पण हेच म्हणतात? म्हणजे तुझ्या घरी पण तेच? पण मी प्रयत्न करतो, मी ठाम राहीन याच्यावर। हा हा, तेच म्हणतोय मी की काही झालं तरी नो साखरपुडा। हा, येस येस, नो साखरपुडा। आपण आपल्या मनासारखंच करायचं। हो हो नक्की, बोलूया उद्या। हो हो, उद्या बोलूया ना। येते मी। अगं बाई ठेवते मी। बोलूया। हा। हो, ठेवा ठेवा। अरे घाटपंड्यांची सून रे, ती एकदा बोलायला लागली ना की थांबतच नाही। काटपंड्यांची सून। हे कुणाचा फोन? कुणाचा होता फोन? हं? हे ऑफिस। जमू इकडे इकडे। काय चाललंय आत? तू इथे येऊन जा हा उद्या, आणि आलीस ना की असा रडका चेहरा ठेवून यायचं नाही। तुझ्याकडे बघून ना घरातल्या माणसांना वाटलं पाहिजे की अरे राधाऐवजी हिच्याकडे का नाही लक्ष गेलं आपलं या आधीच। खरंच मावशी, तुला वाटतं का ग असं होऊ शकेल अजूनही? होईल ग बाळा, सगळं नक्की होईल। अहो, पुष्कळ काळ घालवलाय मी तुमच्या सोबत, मला काही ठाऊक नाही तुमचा स्वभाव। म्हणून तर परीला सांगून तुमच्यासाठी बटाटे वडा मागवलाय। अरे माईचं नवीन कळलं का? आता काय? तिच्या स्वप्नात आप्पा आले होते आणि ते असं म्हणाले की जोपर्यंत नातवाचा यथासांग साखरपुडा होत नाही तोपर्यंत रोज खिडकी बसून तुला त्रास देईन। म्हणजे ते स्वप्नच होतं ना? मग हा बटाटा वडा कशासाठी मागवलास? तेच तर। अरे सकाळी उठले तर खिडकीत कावळा बसलेला काव काव करत। आणि तुला कळलं की तो कावळा आपले आप्पा आहेत म्हणून? अरे बाबा, 55 वर्ष संसार केलाय मी यांच्या बरोबर। मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार त्यांना? जुन्या चाली रीती यात त्यांचा जीव अडकलाय रे बाबा। त्यांच्यासाठी तरी साखरपुड्याला होय म्हण बाबा। तुला तरी आवडेल का तुझ्या आजोबांनी असं कावळा होऊन भटकत राहिलेलं? भैया किसका सामान है? ताई आले। ताई सॉरी हा, तुम्हालाच सगळं सामान आणायला सांगितलं। आणि अहो माझ्या भाचीला इकडे तिकडे टाकलेलं आवडत नाही सामान। हे बेबी, बेबी तू अचानक? शोनू ये ग माझ्या शोना छकुली ग। बंड्या तू अजिबात काळजी करू नकोस, मी आले ना सगळं नीट बघेन अगदी। बेबी नाहीये, काय साखरपुडा नाहीये। बंड्या असं नसतं, साखरपुडा असतोच रे। अगं नाही आत्या, पप्पा बरोबर सांगताय। काय बरोबर सांगतोय? त्याला काय कहते डोंबल? अगं नाही, ऐक ना, काय आहे, माझं आणि घनश्यामचं असं ठरलंय। जावई, आपले जावई बापू। आत्या आपण संध्याकाळी भेटू। बाय 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 बाय। हम गेली। एका लग्नाची दुसरी गोष्ट।